वेलकम फ्रेंड्स. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट या संबंधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स केव्हा देता येईल आणि केव्हा देता येणार नाही, तर स्पेसिफिक परफॉर्मन्स शॅल बी ग्रांटेड आहे, जे 2018च्या अमेंडमेंट नंतरनं आलं आहे. त्याच्या अगोदर डिस्क्रिशनरी रिलीफ होता, आपण ते पाहिलं. आणि कोणाच्या विरुद्ध मीन्स अगेन्स्ट हुम आता आपण ते पाहणार आहोत. तर ज्यावेळेस पण हा स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा चॅप्टर नंबर 2 मध्ये सेक्शन 9 to 25. सो ह्याच्यामध्ये आपण सेक्शन पहिल्यांदा आपण 4 पाहिला. ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स एन्फोर्स केलं जाईल. फक्त एन्फोर्समेंट ऑफ पेनल लॉ होणार नाही. जर एन्फोर्समेंट ऑफ पेनल लॉसोबत एन्फोर्समेंट ऑफ इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईटसोबत एन्सिलरी किंवा त्याच्याशी संलग्न असलेले इन्सिडेंटल काही पेनल लॉ असतील तर ते एन्फोर्स केले जातील. नंतर आपण सेक्शन 5 आणि 6 मध्ये पाहिलं की स्पेसिफिक परफॉर्मन्स इमोवल प्रॉपर्टीचे संबंधी जे असेल तर केव्हा ग्रांट करता येईल, केव्हा ग्रांट नाही, ते आपण पाहिलं. सेक्शन 5 नुसार लिमिटेशन 12 इयर्स आहे, बेस्ड अपॉन टायटल आहे. 6 जो आहे तो बेस्ड अपॉन पोझिशन आहे, प्रायर पोझिशन आहे. सो सेक्शन 7, 8 पाहिलं आपण. सेक्शन 7मध्ये मुवेबल आहे. सेक्शन 7मध्ये इवन ही इज नॉट ओनर, सूट कॅन बी फाईल इवन अगेन्स्ट ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी. सेक्शन 8मध्ये बेस्ड अपॉन टायटलवरती. सेक्शन 7, 8 हे मुवेबल संबंधी आहे. 5, 6 हे इमूवेबल संबंधी आहे, हे आपण पाहिले. नंतर आपण सेक्शन 10 पाहिलं की शॅल बी ग्रांटेड आहे. एक्सेप्शन 11(2) पाहिलं. नंतर 14 पाहिलं, 16 पाहिले. असे 9 केसेस आपण पाहिले की ह्याच्यामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स शॅल नॉट बी ग्रांटेड. सो आता आपण सेक्शन 15, सेक्शन 16 हे पाहणार आहोत. तर सेक्शन 15मध्ये काय की हू मे ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. स्पेसिफिक परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार सेक्शन 15मध्ये. सेक्शन 16मध्ये हू कॅनॉट ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि त्यानंतरनं अगेन्स्ट हुम स्पेसिफिक परफॉर्मन्स शॅल बी ग्रांटेड, ते आपण पाहणार आहोत. सेक्शन 19. सो सेक्शन 15 हू मे ऑब्टेन, कोण घेऊ शकतं आहे. सेक्शन 16मध्ये हू कॅनॉट आहे. आणि सेक्शन 19मध्ये अगेन्स्ट हुम कॅन बी एन्फोर्स, अगेन्स्ट हुम कॅन बी एन्फोर्स्ड. तर ज्यावेळेस पण स्टडी करतात त्यावेळेस हे सेक्शन एकसाथ स्टडी करायला पाहिजेत. सेक्शन 4, सेक्शन 5, 6, सेक्शन 7, 8, सेक्शन 10 सोबत सेक्शन 11 सबसेक्शन 2 असेल. 14मध्ये 4 एक्सेप्शन आहेत, 16मध्ये 4 एक्सेप्शन आहेत, 15मध्ये कोण ऑप्टेन करू शकतं आहे, सेक्शन 16मध्ये कोणाला ऑप्टेन करता येत नाही, आणि सेक्शन 19मध्ये अगेन्स्ट हुम इट कॅन बी एन्फोर्स. हे सेक्शन थोडक्यामध्ये आपण पाहिले. तर आपल्याला एक्झाममध्ये कसे ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आत्तापर्यंत मागच्या 2-3 एक्झाममध्ये तर नव्हते, पण आता येऊ शकतात. सो सेक्शन 15 हू मे ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स हा 2 मार्काला किंवा 5 मार्काला वगैरे येऊ शकतो. हू कॅनॉट ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स पर्सनल बार टू रिलीफ आहे सेक्शन 16. अगेन्स्ट हुम कोणाच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स करता येतो आहे सेक्शन 19मध्ये लिहिला आहे. 5 मार्काला एक हा येऊ शकतो किंवा 10 मार्काला सुद्धा येऊ शकतो. सो पहिला आपण क्वेश्चन बघू. सेक्शन 16 हू कॅन ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कोणाला स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मागता येतो. ह्याच्यामध्ये टोटल 9 पर्सन्स आहेत, त्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळू शकतो. हू कॅन ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सेक्शन 15 सो पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट कॅन ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. जे पण पार्टीचे
कॉन्ट्रॅक्टमधले जे पण पार्टी आहेत त्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑब्टेन करता येईल. सो ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट आहेत, पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट जे पण टर्म्स असतील तर ते पार्टीजवरती काय असतील, बाइंडिंग असतील. सो पार्टीचे जे पण कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांना काय करता येईल, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑब्टेन करता येईल. मग त्यांचे जे पण काही रिप्रेझेंटेटिव्ह इंटरेस्ट आहेत ते सुद्धा स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑब्टेन करू शकतात. थर्ड ग्राउंड आहे की वेअर कॉन्ट्रॅक्ट इज मॅरेज असेल, मॅरेज सेटलमेंट असेल किंवा कॉम्प्रोमाइज बिटवीन द मेंबर्स ऑफ द सेम फॅमिलीज असतील, देन अशा लोकांना जे बेनिफिशरी आहेत त्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येईल. शॉर्टमध्ये दिले असं लिहितं की बेनिफिशरी टू द कॉन्ट्रॅक्ट, जे कॉन्ट्रॅक्टचे जे बेनिफिशरी आहेत कॅन ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. हे आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो, मीन्स बेनिफिशरी टू द कॉन्ट्रॅक्ट कॅन ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सो वेअर कॉन्ट्रॅक्ट इज एंटर्ड इनटू बाय टेनंट फॉर लाईफ, means after the death of tenant who lastly residing with the tenant, that means called remainder men, means any person, maybe family असेल, member असेल, relative असेल. So remainder men can obtain specific performance of contract after death of tenant. आता जसं आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये पाहिलं की जो टेनंट आहे जो त्यासोबत कोणताही रिलेटिव्ह जर राहत असेल, वेदर इट इज मेंबर ऑफ दॅट हिज फॅमिली ऑर एनी अदर पर्सन, लास्टली त्यासोबत रिसाईड करत असेल, that remainder men can obtain specific performance of contract. Revisioner can also obtain specific performance of contract. So revisioner म्हणजे काय की ए या पर्सननी बी या व्यक्तीला हे लँड जे आहे ते ॲज अ रेंटवरती दिलं होतं. आफ्टर द टर्म्स जे पण 3 वर्षासाठी असेल, 2 इयर्स असेल, आफ्टर दॅट टर्मिनेशन ऑफ पिरियड आता एला तर मिळाला पाहिजे. इफ ए इज नॉट देअर, हिज सन ऑर लिगल रिप्रेझेंटेटिव्ह, सो रिव्हर्जनरच्या केसमध्ये तो रिव्हर्जनर कॅन ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मागू शकतो. सो रिव्हर्जनर इन रिमाइंडर कॅन ऑल्सो ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. लाईक टेनंटच्या केसमध्ये सुद्धा जसं फॉर टेनंट आहे त्यासोबत जो त्याचा लिगल रिप्रेझेंटेटिव्ज आहेत ते सुद्धा रिव्हर्जनरी इन रिमाइंडरमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स मागू शकतात. वेन एखादी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे एंटर इन टू कॉन्ट्रॅक्टमध्ये असतील, सबसिक्वेंटली ती अमालगॅमेटेड झाली असेल, एकत्रीकरण झालं असेल, तर अनदर जी न्यू LLP फॉर्म होती, न्यू पार्टनरशिप फॉर्म होत आहे ते सुद्धा मागू शकतात. सो न्यू पार्टनरशिप फॉर्म आफ्टर अमालगॅमेशन, सो द ओल्डर फॉर्म नाही तर न्यू फॉर्म स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मागू शकते. कंपनी असेल त्यासारखंच आहे, न्यू कंपनी असेल आफ्टर अमालगॅमेशन तो ओल्डर कंपनी काय करू शकते, न्यू कंपनी स्पेसिफिक परफॉर्मन्स मागू शकते. द जनरल रूल काय की प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्टचे ते कंपनीवरती बाइंडिंग नाही आहेत, पण बिकॉज कारण काय तर कंपनी त्यावेळेस एक्झिस्ट नव्हती. पण आता एक्सेप्शन काय आहे की कंपनी जर प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट जर ॲक्सेप्ट केले असतील, जर कंपनीने प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट ॲक्सेप्ट केले असतील तर ही एक कंडिशन, आणि जे पण कॉन्ट्रॅक्ट ॲक्सेप्ट केलं आहे ते कम्युनिकेटेड टू अनदर पार्टीला जर कम्युनिकेट केलं असेल तर हे 2 कंडिशन जर फुलफिल झाले असतील तर कंपनी जी आहे ती स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑब्टेन करू शकते. तर जनरली स्टुडंट्सला हा नेमकी अडचण इथं रिव्हर्जनर आणि रिव्हर्जनर इन रिमाइंडर की एक कन्सेप्ट समजून घेण्यामध्ये थोडीशी अडचण येते. सुरुवातीला मी हा सब्जेक्ट वाचला तर मलाही कळाला नव्हता. तर रिव्हर्जनर इन रिमाइंडर यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. की ओके लेटर ऑन आपण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल एक हा पर्सन आहे, त्यांनी लीजवरती दिलेला आहे प्रॉपर्टी बीला. आफ्टर द टर्मिनेशन ऑफ लीज, आता सी इज द सन,
सो सन आहे. हा कोण झाला? रिव्हर्जनर, रिमाइंडर मॅन आहे, पण ही इज ऑल्सो डाईड. मग आता ह्यांच्यामध्ये ह्याची वाईफ असतील, हा सन आहे. तर रिमाइंडर मॅन जो कोणी शिल्लक राहिला असेल रिमाइंडर, सो त्याला ती एक प्रॉपर्टी रिवर्ट बॅक होईल. सो ते सुद्धा काय करू शकतात? स्पेसिफिक परफॉर्मन्स मागू शकतात. सो रिव्हर्जनर इन रिमाइंडर त्याच्यामध्ये कोण राहिला असेल तर ते सुद्धा स्पेसिफिक परफॉर्मन्स मागू शकतात. पुढे आहे सेक्शन 16 की हू कॅनॉट ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. इथं 5 क्लासेस ऑफ पर्सन आहेत, त्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येत नाही. समजा जर एका व्यक्तीने सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स जर मागितला असेल अंडर सेक्शन 20 नुसार, देन ही कॅनॉट ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स. इफ एखादा व्यक्ती आहे सेक्शन 16 मध्ये पर्सनला बार केलेलं आहे, सो इनकेपेबल असेल परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी, सो ही कॅनॉट ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स. अगेन पर्सन आहे, व्हायोलेट्स द एसेन्शियल टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ही कॅनॉट ऑब्टेन. अगेन पर्सन इफ ॲक्टेड इन फ्रॉड आहे, विलफुली इनव्हेरियन्स आहे, सबवर्जन ऑफ कॉन्ट्रॅक्ट करतो, ही कॅनॉट ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स. अगेन इफ पर्सन फेल्स टू प्रूव्ह ही इज परफॉर्म, मी परफॉर्म केले, प्रूव्ह कोणात फेल होतो, किंवा ऑलवेज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म इज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्यामध्ये फेल होतो, अशा पर्सनला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळणार नाही. आता हा सेक्शन 19 आहे, ह्याच्यामध्ये अगेन्स्ट हुम कोणाच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स एन्फोर्स करता येतो. तर जनरल रूल काय, जे पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांच्या विरुद्ध हा स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, SPC म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन बी एन्फोर्स अगेन्स्ट इदर पार्टी टू कॉन्ट्रॅक्ट, प्लेंटिफ असेल, डिफेंड असेल, जे पण त्यामध्ये पार्टी आहेत त्या पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट जे त्यांच्यावरती सगळ्यांवरती हा कॉन्ट्रॅक्ट बाइंडिंग असतो. सो स्पेसिफिक परफॉर्मन्स कॅन बी एन्फोर्स अगेन्स्ट रिप्रेझेंटेटिव्ह इंटरेस्ट बट not against whom whose bona fide purchaser who has paid money in good faith without value of notice असेल तर त्याच्या विरुद्ध काय होईल, हा स्पेसिफिक परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्ट करता येणार नाही. मीन्स लिगल रिप्रेझेंटेटिव्हचे असेल पण जर बोनाफाईड पर्चेस असेल, हू हॅज नो नोटीस ऑफ सच अ ट्रान्झॅक्शन असेल आणि विदाउट नोटीस ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि गुड फेथमध्ये त्यांनी परचेस केला असेल, तर फॉर प्रोटेक्शन गिवन टू द बोनाफाईड परचेसर. So 4th point, specific performance of contract. Specific performance of contract enforced against any person claiming under title but prior to the contract known to the plaintiff might have been displaced. The word displaced म्हणजे काय, succeeded by the defendant. तर ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण. लेट सपोज देर इज अ लँड, हे लँड आहे, हा ए आहे आणि हा कोण आहे, टेनंट आहे, टेनंट फॉर लाईफ विथ रिमेन आफ्टर एज डेथ इट विल गोज टू बी द रिमाइंडर मॅन. सो ए काय करतो, ड्युरिंग हिज लाईफ टाईम तो जिवंत असताना ही ट्रान्सफर प्रॉपर्टी टू सेल करतो सीला. बट काय होतं आहे, सेल कंप्लीट होण्याच्या अगोदर ए डाईड बिफोर सेल होण्याच्या अगोदर काय होतं, एची काय होती, डेथ होती. नाव सी मे एन्फोर्स स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अगेन्स्ट बी, हे प्रोव्हिजन सांगण्याचा प्रयत्न करते. सो परत एकदा वाचू. Specific performance of contract can be enforced against any person claiming under title but prior to the contract was known to the plaintiff. The plaintiff कोण आहे आपल्या इथं, CI, might have been dispossessed by the defendant. इथं जो बी रिमाइंडर मॅन आहे तो सक्सीड होणार आहे हे माहीत असून सुद्धा सी काय करतो, ट्रान्झॅक्शन करतो. सो ह्यांच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येतो. अगेन्स्ट होम स्पेसिफिक परफॉर्मन्स कॅन बी एन्फोर्स. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की हेडिंगमध्ये की अगेन्स्ट हुम कोणाच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स एन्फोर्स करता येतो, द्यायचं न द्यायचं दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट, डिपेंड्स. पण कोणाच्या विरुद्ध मागता येतं हे इथं सांगितलं आहे. सो बीच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येतो.
स्पेसिफिक परफॉर्मन्स कॅन बी एन्फोर्स्ड अगेन्स्ट द न्यू लिमिटेड लायबिलिटी. जसं आपण आत्ता वरती बघितलं, आफ्टर अमालगामेशन असेल, कंपनी असेल आफ्टर अमालगामेशन असेल, आणि प्री इनकॉर्पोरेशनचे जे कॉन्ट्रॅक्ट असतील ते कंपनी ॲक्सेप्ट करायला पाहिजेत आणि ॲक्सेप्टने हे कम्युनिकेशन करायला पाहिजेत. त्यांच्याविरुद्धसुद्धा स्पेसिफिक परफॉर्मन्स एन्फोर्स करता येतो. सो इथं 5-6 प्रकारचे पर्सन्स आहेत ह्याच्यामध्ये की त्यांच्याविरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येतो. पहिलं कोण आहे की स्पेसिफिक परफॉर्मन्स कॅन बी एन्फोर्स अगेन्स्ट इदर पार्टी टू कॉन्ट्रॅक्ट, जे पण पार्टी आहेत त्यांच्याविरुद्ध. दुसरं रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट. तिसरं आहे की जो पण व्यक्ती क्लेमिंग अंडर टायटल करत असेल त्याच्याविरुद्ध. सोबत परत अगेन्स्ट न्यू लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म असेल किंवा न्यू कंपनी असेल तर. आणि कंपनीच्या विरुद्ध प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट असतील. आता हे आफ्टर अमालगामेशनचे असतील ते तर एन्फोर्स होणारच. सो ते एन्फोर्स होणार अगेन्स्ट न्यू कंपनीच्या विरुद्ध. आफ्टर अमालगामेशन असेल तर न्यू कंपनीच्या विरुद्ध ते एन्फोर्स होणार. पण प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट असतील त्याच्याविरुद्धसुद्धा होणार. पण केव्हा, जर कंपनीने जर त्यांच्या प्रमोटर्सनी काही कॉन्ट्रॅक्ट केले असतील आणि कंपनीने नंतरनं लेटरनं ॲक्सेप्ट केले असतील तर त्यांच्याविरुद्धसुद्धा होणार. सो ॲक्सेप्टन्स मस्ट बी कम्युनिकेटेड टू अदर पार्टी असायला पाहिजे. हेच पॉईंट वरतीसुद्धा आहेत. सेक्शन 16मध्ये 5 प्रकारची लोक आहेत ज्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स घेता येणार नाही. सेक्शन 19मध्ये 6 प्रकारचे लोक आहेत ज्यांच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स एन्फोर्स करता येईल. आणि ह्याच्यामध्ये 9 प्रकारचे लोक आहेत ज्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स घेता येईल. सो आपण एकदा इथं परत रिपिटेशन करू की सेक्शन 10मध्ये जनरल रूल काय, स्पेसिफिक परफॉर्मन्स शॅल बी ग्रांटेड. 9 क्लासेस आहेत की जिथं स्पेसिफिक परफॉर्मन्स शॅल नॉट बी ग्रांटेड. नंतर सेक्शन 11मध्ये एक आहे एक्सेप्शन, 14मध्ये एक आहे आणि 16मध्ये 4 आहेत. आता सेक्शन 15मध्ये हू मे ऑब्टेन आहे. किती लोकांना घेता येतं तर 9 प्रकारचे लोक आहेत, 9 पीपल्स आहेत. ह्यांना काय करते, हू मे ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सेक्शन 16मध्ये हू कॅनॉट ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तिथं 5 क्लासेस ऑफ पीपल आहेत ज्यांना मिळणार नाही. आणि सेक्शन 19मध्ये 6 पर्सन्स आहेत ज्यांच्या अगेन्स्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स कॅन बी एन्फोर्स. सो सेक्शन 10मध्ये 9 क्लासेस ऑफ पीपल आहे, त्यांच्याविरुद्ध शॅल नॉट बी ग्रांटेड. सेक्शन 15मध्ये हू कॅन ऑब्टेन, जिथं 9 क्लासेस आहेत, पीपल्स आहेत ज्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स घेता येईल. सेक्शन 16 त्यांना हे स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येणार नाही, तर 5 क्लासेस ऑफ लोक आहेत. सेक्शन 19मध्ये 6 प्रकारचे लोक आहेत की ज्यांच्या अगेन्स्ट हुम स्पेसिफिक परफॉर्मन्स कॅन बी एन्फोर्स. सो हे सेक्शन आपण परत एकदा रिपीट करू की सेक्शन 15मध्ये किती 9 प्रकारचे लोक आहेत. पहिले पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट, दुसरं रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट, थर्ड आहे बेनिफिशियरी टू द कॉन्ट्रॅक्ट असतील, चौथा असेल टेनंट फॉर लाईफ असेल, 5वा आहे रिव्हर्जनर कॅन ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स. जर रिव्हर्जनर इन रिमाइंडर, रिव्हर्जनर झाल्यानंतर सुद्धा कोण असेल, जो रिमाइंडर मॅन पर्सन असेल त्यालासुद्धा मागता येईल. 7वा आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. 4th आहे 8वा आहे कंपनी असेल. 9वा असेल जे प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट्स जे प्रमोटर्सनी केले होते आणि कंपनीने ते ॲक्सेप्ट केलेत आणि कम्युनिकेशन केलेत. सो जे ह्याच्यामध्ये तर आपण ह्याच्यामध्ये कीवर्ड्स मार्क करू. पहिल्यांदा काय, पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट, नंतरनं रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट, नंतरनं कोण बेनिफिशरीज मागू शकतात, नंतरनं जो रिमाइंडर मॅन आहे तो मागू शकतो, नंतरनं रिव्हर्जनर मागू शकतो. मग रिव्हर्जनर इन रिमाइंडर मॅन पर्सन आहे तो मागू शकतो. न्यू लायबिलिटी पार्टनरशिप फर्म असेल ते मागू शकतात.
न्यू अमालगामेटेड कंपनी असेल ती मागू शकते, आणि प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट असतील आणि जनरली ते नॉट बाइंडिंग आहेत, पण कंपनी ॲक्सेप्ट केले असतील प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट असतील तर ते, आणि कम्युनिकेशन केले असतील टू अदर पार्टीला, सो दॅट कंपनी ऑल्सो ऑप्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता इथं कोणाला मिळणार नाहीत, पर्सन हूज ऑप्टेन सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स हे एक महत्त्वाचं आहे, हू इज इनकेपेबल टू परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, हू हॅज व्हायोलेट्स द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, essential terms of contract, who has acted in fraud or willful variance, sub-origin of contract असेल तर, who has fails to prove this perform or he has been ready and willingness to perform his contract असेल तर, अगेन्स्ट whom कोणाच्या विरुद्ध मागता येऊ शकते, पहिलं पार्टीच्या विरुद्ध मागता येते, रिप्रेझेंटेटिव्हच्या अगेन्स्ट मागता येतं, पण ह्याला एक्सेप्शन आहे, बोनाफाईड परचेसर प्रोटेक्टेड आहे. नंतर एनी पर्सनच्या विरुद्ध पण हू इज क्लेमिंग अंडर टायटल असेल त्याच्या विरुद्धसुद्धा मागता येऊ शकतं आहे. न्यू लायबिलिटी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म असेल त्यांच्या विरुद्ध मागता येते, आफ्टर अमालगामेशन असेल तर, आणि इथं पण आफ्टर अमालगामेशन असेल तर न्यू कंपनीच्या विरुद्ध मागता येतं, आणि अगेन्स्ट परत कंपनीच्या पण विरुद्ध मागता येतं, पण केव्हा कंपनी ॲक्सेप्टेड प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट, आणि सचे जे ॲक्सेप्टेड जे आहे प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट ते कम्युनिकेशन केलेलं आहे अदर पार्टीला. तसे 6 केसेस आहेत. तुम्ही अगेन हे रिपिटेशन करायला पाहिजे की सेक्शन 10 हे जनरल रूल आहे, त्याच्यामध्ये 9 केसेस आहेत. सेक्शन 11(2) एक एक्सेप्शन आहे, 14 4 एक्सेप्शन आहेत, सेक्शन 16 4 एक्सेप्शन आहेत. परत सेक्शन 15 कोण हू मे ऑप्टेन कोण करू शकतं, हू मे ऑप्टेन तर 9 क्लासेस ऑफ पीपल आहे त्यांना मिळू शकतं. एक तर पार्टी आहे, रिप्रेझेंटेटिव्ह इंटरेस्ट आहे, रिमेंडरमॅन आहे, रिव्हर्जनर इन पोझिशन आहे. हे जे असेल न्यू लायबिलिटी असेल, न्यू कंपनी असेल, प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट असेल, अशा 9 लोकांना मागता येतं आहे. हे झालं सेक्शन 15. सेक्शन 16 हू कॅनॉट ऑप्टेन इथं 5 प्रकारचे लोक दिले आहेत ज्यांनी सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स मागितलेला आहे, किंवा ज्यांनी इनकॅपेबल ऑफ परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, किंवा जो फ्रॉडली ॲक्ट करतो आहे. हे सगळे जे असे आहेत पॉईंट्स ते तुम्ही बार रिपिटेशन करायला पाहिजेत. सेक्शन 19 6 क्लासेस ऑफ पर्सन्स आहेत ज्यांना अगेन्स्ट हुम तुम्ही काय करू शकता, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स करू शकता. परत 6 क्लासेसवर पार्टी आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह इंटरेस्ट आहेत, एनी पर्सन असेल जो क्लेमिंग टायटल करतो, आणि न्यू लायबिलिटी, न्यू कंपनी, प्री इनकॉर्पोरेशन असे 6 पॉईंट आहेत. ओके, हा एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो पूर्णपणे 4 मार्काला 10 मार्काला एनी कॉन्टॅक्ट्समध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो.